स्वागतम. तर आज चाय गपशप आणि जिंदगीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहे एका विशेष व्यक्तिमत्वाला. तिचं नाव आहे रमा कुलकर्णी. तर रमा, तुझं आज आमच्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. तर रमा हिने आय टी क्षेत्र सोडून ती सध्या योग थेरपी, प्रेग्नन्सी काउन्सिलिंग आणि हेल्थ आणि चाइल्ड बर्थ एज्युकेशन यामध्ये कार्यरत आहे आणि गेले 7 वर्ष कार्यरत आहे. आई होणं किंवा मदरहुड, मातृत्व हा एक प्रत्येक स्त्रीच्या जीवनातला एक फार महत्वाचा टप्पा हा मानला जातो. एक थोडी काळजी आणि इनसिक्युरिटी किंवा भीती यासारखे प्रश्न हे तिला सतावत असतात. गर्भधारणेच्या आधीपासून, गर्भधारणेत, प्रसूतीमध्ये आणि त्यानंतर नवजात शिशुला सांभाळतानाही. तेव्हा जे कोणी या फेजमधनं जाणार आहेत, आज त्यांच्यासाठी हा एपिसोड आहे आणि त्यासाठी नक्की हा एपिसोड बघा, शेअर करा. आणि आता आपण रमाकडे वळूया आणि तिला पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की रमा, आय टी सारखं क्षेत्र सोडून तू या क्षेत्राकडे कशी काय बरं वळलीस? थोडं आम्हाला तुझ्याबद्दल आधी सांग बघू. थँक्यू पद्मजा. तू माझी खूप छान ओळख करून दिलीस. तर जसं तू सांगितलंस तसं मी आधी आय टी क्षेत्रात काम करत होते. पण माझ्या पहिल्या गर्भधारणेनंतर आणि पहिल्यांदा आई झाल्यानंतर मी जो काही प्रवास स्वतः त्या प्रवासातनं गेले, त्यानंतर एक मात्र ठरवलं की आजची जी स्त्री आहे ती शारीरिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग आहे. पण स्वतःच्या शरीराकडे किंवा स्वतःच्या हेल्थकडे कमी लक्ष दिल्यामुळे आणि न्यूक्लिअर फॅमिलीमुळे तिला हवा तसा सपोर्ट मिळत नाही. आणि बरोबर. माझ्या पहिल्या प्रवासानंतर मी हे नक्की ठरवलं की हा जो तिचा प्रवास आहे तो मी तिला एकटीनं नाही करू देणार. त्या तिच्या पूर्ण प्रवासात मी नेहमी तिची साथीदार म्हणून उभी राहणार आणि हा विश्वास तिला देणार की तू योग्य स्त्री आहेस आणि तू योग्य आई सुद्धा बनू शकतेस. त्यामुळे मग मी ठरवलं की नाही, इथं आपण एक छोटासा प्रवासात डिटूर करून हे क्षेत्र निवडूया आणि ह्यात पुढे कार्यरत राहूया. फारच सुंदर. आणि मला वाटतं हा एक गॅप आहे, म्हणजे याकडे कोणीही समाजाने अजून त्या प्रकारे बघितलं नाहीये असं मला वाटतं. तर तुझ्याकडे जेव्हा कुठली स्त्री येते, म्हणजे तुझ्याकडनं ती काय हम्म, एक्सपेक्ट करू शकते किंवा तुझा जो अप्रोच आहे तो हम्म. कोणत्या सेगमेंटमध्ये असतो? हो. जेव्हा आपण आई बनणार असतो किंवा गर्भधारणा राहते, त्यावेळेला तिला एक शारीरिक, मानसिक अ, जोडीची गरज असते किंवा त्या क्षेत्रात तिला थोडंसं कोणीतरी मदत करावं ह्याची गरज असते. सो आपण जेव्हा आपले सेशन्स देतो प्रीनेटल काउन्सिलिंगमध्ये, त्यात आपण योगा तर असतंच. त्याचबरोबर आपण थोडंसं तिला एज्युकेशन देतो, ज्याच्यात ती स्वतःच्या शरीराकडे एक वेगळ्या पद्धतीनं पाहू शकते. त्यात आपण काउन्सिलिंगही तिचं करतो, कारण बरेचसे प्रश्न भेडसावत असतात, की "अरे, हे का होतंय? का ह्याच्यातनं जातंय?" म्हणजे खूप साधी गोष्ट असते, की मूड स्विंग होतायत. पण ते का होतायत? माझ्याबरोबरच का होतायत? बरेचदा ती स्त्री एक स्वतःला लोनलीनेस मधनं पाहत असते, की मीच एकटी आहे, ह्याच्यातनं मीच एकटी जातेय. सो ह्या सगळ्या तिच्या प्रवासात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण तिला साथ देत असतो. सो आपण योगा, थेरपी आणि काउन्सिलिंग हे सगळं एकत्रितपणे करत असतो. पण सध्या आता विज्ञान इतकं पुढे गेलंय, म्हणजे आता हम्म, असं आहे की गर्भधारणा होण्याच्या आधीपासूनही हम्म, भरपूर अशा ऍडव्हान्स आपण म्हणतो ना चेकअप्स किंवा तपासण्या हल्ली आहेत. आणि हम्म, हम्म, त्यामध्ये तुम्हाला अगदी अॅक्युरेट अशी इन्फॉर्मेशन ही मिळते की नक्की काय हम्म, इश्यू आहेत. तर तुझा जो अप्रोच आहे तो हम्म, त्यांना कसा हेल्प करतो? कारण तू एक लिहिले की चाइल्ड बर्थ एज्युकेशन आहे किंवा इव्हन हम्म, मॅटर्नल केअर आणि त्याच्यामधलं हम्म, एज्युकेशन आहे. तर हम्म, नक्की तू म्हणजे कशा प्रकारे त्यांना मदत करते या पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये? हम्म. हा खूप छानच प्रश्न आहे पद्मजा. कारण जसं तू म्हणालीस, की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं ज्ञान उपलब्ध आहे. पण कारण हे इतकं ज्ञान उपलब्ध आहे, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजनही येतं, की अरे मी Instagramवर ही रील पाहिली आणि मला असं वाटते, की असं होऊ शकतं किंवा मी हा एक व्हिडिओ पाहिला ह्या डॉक्टरचा तर मला असं कळतं आहे. तर ह्यातनं जितकं कन्फ्युजन वाढतं, तितकं त्यांना कोणीतरी असं हवं असतं, की नाही तुझ्यासाठी हे योग्य आहे. कारण जेव्हा कोणतीही
नवीन होणारी आई आपल्याकडे येते, हं. तेव्हा आपण तिला पेशंट म्हणून नाही, आई म्हणूनच बघतो, की ओके. ती होणारी आई आहे, तर तिला इथं ह्या मदतीची गरज आहे. कारण प्रत्येक मुलीला वेगळे प्रश्न पडत असतात. अगेन तू जसं म्हणालीस तसं, की विज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे. बरेचदा ह्या ज्या काही मेडिकल ट्रीटमेंट घेऊन येणाऱ्या सुद्धा होणाऱ्या आया असतात. हं. त्यांना डॉक्टर स्वतः सांगतात, की आता तुम्ही थोडासा ब्रेक घ्या. ओके. आता तुम्ही थोडंसं नॅचरली प्रयत्न करून पहा. अशा वेळेला तेव्हा जे आपल्याकडे येतात, त्यावेळेला सगळ्यात आधी आपण काउन्सिलिंग करून त्यांना आपण त्यातनं थोडंसं बाहेर काढतो. नाही म्हटलं तरी थोडीशी भीती असते, थोडंसं कन्फ्युजन असतं. सो त्याच्यातनं बाहेर काढल्यानंतर आपण त्यांना योग्य प्रकारे एक लाईफस्टाईल सपोर्ट देतो. ओके. त्यानंतर डायटरी सपोर्ट देतो. हं. त्यानंतर आपण त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करतो. हं. जेव्हा ती बाई मानसिकरित्या खूप स्ट्रॉंग बनते, तेव्हा तिचं जे गर्भधारणा राहणारी असते, ती सुद्धा खूप स्ट्रॉंगली पुढे जाऊ शकते. त्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तिला मदत करण्याचा प्रयत्न करतो. तर आता एज्युकेशन जर आपण म्हटलं, तर मग प्रसूतीपर्यंतचे जे शिक्षण आहे, तर त्याच्यामध्ये कुठले हं. ॲस्पेक्ट्स तू कव्हर करतेस? हो. सो आपण जी होणारी आई असते, तिचं ट्रायमेस्टर वाईज आपण तिच्याकडे बघतो. जसं पहिले 3, मधले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने. बरोबर. ह्या पूर्ण 9 महिन्यात तिच्या शरीरात जे काही बदल होणारे असतात, ते आपण तिला व्यवस्थित समजावतो. जसं ओके. शरीरातल्या वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत, वेगवेगळे भाग आहेत. सो कुठं काय अ, बदल होतो आहे, हे आपण तिला सांगतो. हे आपण जेव्हा तिला सांगतो, तेव्हा त्या बदलांकडे ती खूप स्ट्रॉंगली आणि ऑनेस्टली बघू शकते. म्हणजे जे बरेचदा असं होतं, की सगळ्यात पहिला प्रश्न मला आया घेऊन येतात, की माझी कंबरच दुखायला लागली आहे. पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये किंवा दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये किंवा पायच खूप दुखत आहेत, पाय खूप सुस्त आहेत. सो आपण जे काही त्यांना थोडंसं ज्ञान देतो, हं. त्यामुळे त्यांना हे कळतं, की आपल्या शरीरात हे बदल होत आहेत. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या सुद्धा आपण त्यांना खूप मदत करत असतो. कारण प्रत्येक जी होणारी आई असते, तिचं कुटुंब व्यवस्था वेगळी असते किंवा तिच्या करिअरमध्ये ती वेगळ्या एका टप्प्यांमधनं जात असते. मध्ये एक माझ्याकडे आई आली होती आणि तिनं नुकतंच तिचं करिअर चेंज केलं होतं. त्याच्यामुळे नवीन जॉब होता, नवीन क्षेत्र होतं, नवीन कंपनी होती आणि तिला नाही म्हटलं तरी मानसिक स्ट्रेस होता आणि ती होणारी आई पण होती पहिल्याच ट्रायमेस्टरमध्ये. सो आपण तिला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं काउन्सिलिंग केलं. सो आपल्या सेगमेंटमध्ये आपण त्यांना पूर्णपणे आई होण्यासाठी तयार करून घेतो. अरे वाह! फारच छान. आणि प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या वेदना आहेत किंवा त्यावेळी हं, ज्या प्रकारे अ, हं, मनाची किंवा शरीराची जी हं, अवस्था असते आणि हं, किंवा त्यावेळी बऱ्याच प्रकारचे ब्रीथिंग किंवा हं, सुचवले जातात ब्रीथिंगचे हं. टेक्निक्स. तर त्यामध्ये पण तू हेल्प करतेस का त्यांना? हो, हो. आपण जे काही 9 महिने त्यांच्याबरोबर एकत्र राहून त्यांना जो विश्वास देतो, तो महत्त्वाचा 2 गोष्टींसाठी. एक तर ज्या दिवशी तिची डिलिव्हरी होणार असते, तो ओके. दिवस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अंगावर काटा येतोय, हे सांगताना, की त्याही पेक्षा जास्त नंतर तिची जी काही रिकव्हरी होणार आहे. हं. म्हणजे मी नेहमी माझ्या सेशनमध्ये सांगते, की तुम्ही बाळाला जन्म देणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यानंतर तुमचं बाळ तुम्ही स्वतः वाढवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बरेचदा हा एक मिसकन्सेप्शन आहे, की मी नॉर्मल डिलिव्हरी माझी झाली, आता मी छानच पुढं सगळं करू शकते. पण असं होत नाही. सो डिलिव्हरीच्या दिवसासाठी ज्या काही वेदना असतात, ज्याला लेबर म्हणतात, ते आपण त्यांना जवळ-जवळ 5 ते 6 वेळेला एक्सप्लेन केलेलं असतं. हो. लेबरमध्ये स्टेजेस असतात. स्टेज नंबर हं. 1, स्टेज नंबर 2, स्टेज नंबर 3 प्लस ह्याच्या लेबरमधनं जाताना त्यांना ज्या काही ब्रीथिंग टेक्निक्स आपण शिकवतो, ओके. त्यामुळं त्या लाऊडली किंचाळत नाहीत. कारण जे काही आपण पाहत आलेलो आहे, की त्यावेळेला आपल्याला एक दुखतं किंवा वेदना होतात. त्यामुळे आपण ती एक रिएक्शन देत असतो. काही चूक बरोबर नाही. हं. पण ज्या आपल्याकडं होणाऱ्या आया येतात त्यांना आपण हे शिकवल्यामुळे त्या त्यांची एनर्जी पूर्ण सेव्ह करतात. ओके. म्हणजे आपण हेही त्यांना सांगतो, की आपल्याला बाळाला तर डिलिव्हर करायचं आहे, पण बाळाबरोबर जी नाळ असते आणि जी प्लासेंटा असते तिचीही डिलिव्हरी करायची आहे. सो आपल्याकडे येणाऱ्या आया डॉक्टरांना हेही विचारतात, की "मी माझी प्लासेंटा सुद्धा डिलिव्हर केली ना?" सो
तिथपर्यंत त्यांना त्यांच्यात ज्ञान देणं. एनर्जी असते हं. आणि आपण ते ज्ञान देतो. ब्रीदिंग टेक्निकचा खूप छान वापर करतात आणि मला नेहमी येऊन सांगतात, की "रमा, आम्ही बघतो ना आमच्या बाजूचे पेशंट, तो खूप घाबरले आहेत गं आणि मी खूप स्ट्राँगली माझ्या बाळाबरोबर एन्जॉय करतेय." सो येस. फारच इंटरेस्टिंग आहे आणि मला वाटते फारच म्हणजे गरज आहे अशा प्रकारे ज्ञानाची. हो. पूर्वीचा हा जो अप्रोच होता आहे की घरामध्ये आपले आई वडील आहेत किंवा आजी आजोबा आहेत, त्यांना फार हं, इंटरेस्ट असायचा अशा गोष्टी सांगण्याचा की बाबा एकदा हं, नवजात बालकाचा एकदा जन्म झाला की मग त्याला कुठली गुटी द्यायची किंवा त्याचं हं, कसं संगोपन करायचं, त्याला कसं हं, हँडल करायचं. तर या बाबतीत तुझं काही असं होतं का की त्यांनी काहीतरी वेगळं सांगितलं आणि तुझं थोडं कॉन्ट्राडिक्टरी आहे की तू त्यांना हं. घेऊन पुढे जाते असं म्हणजे तुझा काय अनुभव आहे यामध्ये? तर आपण अजून एक सर्व्हिस आपल्या सेशनमध्ये देत असतो. त्याचं नाव आहे कपल योगा किंवा पार्टनर सपोर्ट आणि फॅमिली काउन्सिलिंग. ओके. कारण जेव्हा घरी नवजात शिशु येतं पहिल्यांदा, तेव्हा फक्त आई-बाबा, आई-बाबा झालेले नसतात. जे आई-बाबा असतात ते आता आजी-आजोबा झालेले असतात. मग बरोबर. मुलीचे आई-वडील असो किंवा मुलाचे, तेही खूप एक्सायटेड असतात आणि त्यांनी जो त्यांचा 25-30 वर्षामागे प्रवास पाहिलेला असतो, त्याही गोष्टी त्यांना सांगायच्या असतात, की आम्ही असं केलं, हे झालं. पण झालंय असं, की गेल्या 20 ते 25 वर्षाच्या काळात जो काही बदल झालेला आहे, त्यामुळे बरेचदा असं होतं, की ते एक सांगतात आणि जी नवीन आई झालेली असते, तिच्याकडे एक वेगळी माहिती सोशल मीडियामुळे मिळालेली असते. सो आपण जे फॅमिली काउन्सिलिंगचे 2 ते 3 सेशन्स घेतो, त्याच्यात आपण एकत्र फॅमिलीला बसवतो. हम्म. होणारे आजी-आजोबा, होणारे आई-वडील, मावशी, काका जे कोणी, अ, जे त्या आईला त्यानंतरच्या प्रवासात मदत करणार आहेत. सो आपण त्यांना एकत्र घेऊन आपण एकत्र सेशन्स त्यांना एक्सप्लेन करतो, की जी नवीन आई होणार आहे तिला ह्या गोष्टींची गरज आहे. हम्म. कारण बऱ्याच गोष्टी नव्यानं येत असतात. जसं तू म्हणालीस बालगुटी आहे किंवा एक काही आपले गर्भसंस्कार झाले, तर हे सगळंच त्यांना करायचं असतं. पण आत्ताच्या काळात काय योग्य आहे? आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं नक्कीच बाळाची जी हेल्थ आहे ही तर आपण कधीच विसरत नाही. पण माझ्यासाठी नेहमी महत्त्वाचं असतं, की जी आत्ता नुकती आई झाली आहे, तिची रिकव्हरी त्याच्याकडे तुम्ही सगळ्यात जास्त लक्ष द्या. हम्म. कारण तिची जर रिकव्हरी नीट होत असेल, तर स्तनपान सुद्धा खूप व्यवस्थित होणार आहे. आणि ब्रेस्ट फीडिंगवर, स्तनपानावरही आपण खूप महत्त्वाचं आणि खूप लक्ष देत असतो आपल्या सेशनमध्ये. ओके. आणि हे जे तुझं न्यासा योगा म्हणून जे हं, तुझं व्हेंचर आहे, तर हं, त्यामध्ये योगा हा हं, प्रसूतीच्या आधी, हं, प्रसूतीनंतर आणि इव्हन गर्भधारणा होण्याच्या आधी असं म्हणजे हं. वेगळ्या सेगमेंटमध्ये आहे कसं आहे म्हणजे कशा प्रकारे ते तू डिवाइड केलेले आहेस? सो आपण जेव्हा सेशन घेतो तेव्हा आपला महत्त्वाचा फोकस हा योग आणि योगाचे ज्या प्रॅक्टिसेस आहेत हम्म. ह्याच्यावरच असतो. हम्म. कारण एव्हाना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की योगा प्रॅक्टिसेसमुळे आपण आपलं रोजचं आयुष्य, रोजची हेल्थ किंवा रोजचं डे टू डे लाईफ खूप छान सुधारू शकतो आहे. सो बरोबर. जसं तू म्हणालीस, की गर्भधारणेच्या हम्म. आधी तर आपण एक साधारण 3 महिन्याचा पिरियड त्यांना सांगतो, की आपल्याला हवा आहे. सो त्यात आपण थोडंसं त्यांचं डायटरी चेंज, त्यांचे लाईफस्टाईल चेंज काही आपण करू शकतो आहे का? किंवा काही करण्याची गरज आहे का? हम्म. असं सांगून आपण एक प्रॉपर जी होणारी आई असते, तिचा जो गर्भ आहे तो पूर्णपणे तयार करून घेतो. त्यामुळे जो नवीन शिशु किंवा तिथं जन्म घेणार आहे, त्यासाठीची जी जागा असते ती आपण खूप सुंदर प्रकारे रेडी करतो. जसं की तू आपल्या घरात थोडंसं समजावून सांगशील का म्हणजे तू म्हणाली हां, गर्भ तयार करून घेतो, तर हां. काय डायटरी चेंजेस एखादे तू सांगशील का आमच्या प्रेक्षकांना हो, थोडंसं? हो. जसं बरेचदा असं होतं, की आता आपण एक उदाहरण म्हणून घेऊ, की आय-टी क्षेत्रात काम करणारे, होणारे आई-बाबा आहेत आणि थोड्याशा वेळा मागं-पुढं होत आहेत. जेवणाच्या वेळा मागं-पुढं होत आहेत. तर आपण त्यांना एक स्ट्रिक्ट प्लॅन देतो, की तुम्हाला ह्या वाजता ब्रेकफास्ट, लंच, डिनर जे काही आहे ते करायचं आहे. एक महत्त्वाचं आपण सांगतो, की आपल्याला जे प्रोटीन इंटेक घ्यायचा असतो, त्याच्यावर आपण कसा भर दिला पाहिजे जेणेकरून ज्या आईचा गर्भ आहे त्याला आपण
किती स्ट्रॉंग करू शकतो, की जेव्हा शिशु तिथं जन्म घेईल आणि तिथे जर तो स्वच्छ सुंदर असेल, तर त्यावेळेला जसं आता आपल्या घरी पूजा वगैरे असे आपण छान रांगोळी काढतो, सुशोभित करतो, तसं आपण त्याला व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवतो. प्लस आपण थोडंसं प्रोटीनकडे लक्ष दिलं म्हणा किंवा डायटरी डेअरी प्रॉडक्टकडे लक्ष दिलं. सो ह्या प्रकारे आपण थोडेसे चेंजेस करून जसं आपल्याकडे येणारं कपल आहे, त्याप्रमाणे आपण थोडेसे चेंजेस करून आपण त्यांना डाएट प्लॅन देत असतो. लाईफस्टाईल चेंजेसही आपण त्यांना सांगत असतो. फॉर एक्झाम्पल वॉक घ्यायचा आहे, एस्पेशली डिनर नंतर किंवा अर्ली मॉर्निंग तुम्हाला वॉक घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे जसं रिक्वायर्ड आहे ते चेंजेस करून गर्भधारणेच्या आधी, गर्भधारणा झाल्यावर सुद्धा ट्रायमेस्टर वाईज आपण त्यांना डाएटरी प्लॅन देतो. कारण प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये फोकस वेगळा असतो. हम्म, जसं 8व्या महिन्यात लंग्स डेव्हलप होतायत. हम्म, सेकंड ट्रायमेस्टरमध्ये बोन्सकडे आपल्या बाळाच्या बोन्सकडे लक्ष द्यायचं आहे. सो आईनं घेणारा जो आहार आहे, हम्म. तोही त्या प्रकारचाच असला पाहिजे. बरोबर, बरोबर. फारच सुंदर माहिती म्हणजे हं. जे कोणी पहिल्यांदा प्रेक्षकही हो. ऐकतात आहेत, हं. तर या गोष्टींची काळजी घेणं किती गरजेचं आहे ते मला हो. वाटतं तुझ्या बोलण्यातनं नक्की कळतंय. तर योगाकडे मी थोडीशी येते, योगा हं, थेरपीकडे. हं, तर हं, योगा थेरपीमध्ये त्याचा कसा उपयोग होतो जिची हं, गर्भधारणा झाली आहे तिला, आणि हं. कुठल्या प्रकारचे टेक्निक्स तू त्यात इंट्रोड्यूस केलेस योगा हो. थेरपीमध्ये? सो जसं तू म्हणालीस की गर्भधारणेच्या आधीचा जर आपण विचार केला तर डायटरी प्लॅननुसार तर आपण त्यांचं डाएट सुधारतो आहे. पण योगा थेरपीनुसार आता माझ्याकडं एक मध क्लायंट आली होती. तिला काही प्री कंडिशन्स होत्या. ओके. ऑटो इम्युन सिस्टीमचे इश्यूज होते. सो हे मला माहिती होतं. ती माझ्याकडे आली होती आणि आपण तिची बॉडी एका वेगळ्या प्रकारे तयार केली. कारण तिची एक नीड वेगळी होती आणि जेव्हा तिला गर्भधारणा राहिली सुद्धा, त्यानंतर सुद्धा आपण खूप काळजी घेतली, की तिची जी काही प्री कंडिशन आहे, त्यामुळं तिच्या हेल्थवर किंवा बेबीवरती असा कोणताही इम्पॅक्ट होणार नाही. देवाच्या कृपेनं तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली. हम्म, हम्म. आज 3 महिन्याचं बाळ आहे. आई आणि बाळ दोघंही हेल्दी आहेत. सो अभिनंदन. आपण येस आपण त्यांच्या पूर्ण होलिस्टिक हेल्थवरती किंवा हम्म, अप्रोचवरती काम करत असतो. जसं मी म्हटलं तसं मी पेशंट म्हणून बघत नाही, होणारी आई म्हणून बघते. त्याच्याच जोडीला मी हे खरंच आवडीने सांगेन, की प्रत्येक जी आई येत असते ती वेगळ्या रिक्वायरमेंट घेऊन येत असते. सो हम्म. प्रत्येक आईच्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्यांना योगा थेरपी झाली किंवा काउन्सिलिंग झालं, डाएट प्लॅन झाला, त्याप्रमाणे आपण देत असतो. ओके. सो हे एक थोडं कस्टमाइज किंवा टेलर मेड आपण काम करत असतो. बरोबर आहे. फारच छान, म्हणजे फारच सुंदर अशी तू माहिती सांगितली. कारण ज्यावेळी गर्भधारणा होते, शारीरिक हं, आणि मानसिक हे दोन्ही बदल हं, होत असतात. आणि तू ज्या प्रकारे त्याचा अप्रोच ठेवलायस, म्हणजे तू योगा थेरपी घेतेस, हं, त्याच्यानंतर तू डायटरी प्लॅनही सांगतेस, हं, आणि जे काही बदल होणार आहे त्याचं महत्व काय आहे आणि आपल्याला कशा प्रकारे या सगळ्या बदलांना सामोरं जायचंय, तर हे हं, सगळं तू त्यांना छान समजावून सांगतेस आणि त्याबद्दल मला खरंच तुझं अभिनंदन करावंसं वाटतं. असे काही तुझ्याकडे अनुभव आहेत का, की तुला वाटतं की हे शेअर करावेत, की ज्यामुळे हं, काही गोष्टी ज्यांची गर्भधारणा झालीये किंवा प्रसूतीच्या वेळी किंवा हं, त्यानंतरचा एखादा हं. अनुभव किंवा एक दोन अनुभव तुला सांगावेसे वाटतील हो, असं? हो. नक्कीच. हे एक तू खूप छान इथं मेन्शन केलंस, की पहिल्यांदा जेव्हा आपण आई होणार असतो, तेव्हा सगळंच खूप नवीन असतं. सगळेच खूप कौतुक करत असतात, लाड करत असतात. बरेचदा असं होतं, की मी असं पाहिलंय, अ, जेव्हा माझ्याकडे एखादी आई येते, तेव्हा जेव्हा ती पहिल्यांदा आई होणार असते, तेव्हा ती एका वेगळ्या पॅम्परिंग मधनं किंवा तिला जे घरातनं लाड होत आहेत, त्याच्यातनं ती जात असते. आणि आपण जेव्हा तिला काउन्सिलिंग सेशन्स सुरू करतो, ज्याला आपण थेअरी सेशन्स पण म्हणतो, तेव्हा ती मला म्हणते, की "अरे, हे तर मला माहितीच नव्हतं. माझ्या शरीरात इतके बदल होत आहेत, हे तर मला माहितीच नव्हतं. माझी ठीक आहे, थोडीशी पाठ दुखत होती किंवा थोडं मळमळत होतं, पण हे का होतंय? हे मला कोणीच सांगितलं नव्हतं." सो हे अनुभव तर माझ्याकडे सतत येत असतात. एक आत्ता माझा रिसेंट अनुभव मी शेअर करेन. एक माझ्याकडे क्लायंट आली होती. तिची गर्भधारणा राहिलेली होती. पहिल्या महिन्यात ती माझ्याकडे आली आणि आम्ही तिचे
सेशन्स, योगा सेशन सुरू केले. पण व्हेरी सून वी रिअलाइज, कारण काही गोष्टी अशा घडल्या, तिला टोटल बेड रेस्ट डॉक्टरांनी सांगितला आणि तो योग्यच होता, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. ओके. शेवटच्या महिन्यात तिला मग डॉक्टर म्हणाले की आता थोडंसं तू योगा सेशन सुरू करू शकतेस. पण आपण तिचं काउन्सिलिंग कंटिन्यू ठेवलेलं. ते आपण कुठंच थांबवलं नव्हतं. शेवटच्या महिन्यात आपण काही आसनं किंवा योगा थेरपीकडे वगैरे लक्ष दिलं आणि शी वॉज प्रिपेअर्ड. आता आपण तिला सगळं काही सांगितलेलं होतं. त्यामुळे ती मला फोनवर सांगत होती, "रमा, आता मला ना असं-असं होतंय. मला आता 2-2 तासांनी थोड्याशा कळा जाणवत आहेत. मी काय करू?" मग आपण तिला फोनवर काउन्सिलिंग किंवा फोनवर बरं. गाईड करत होतो. जेव्हा तिच्या अर्ध्या-अर्ध्या तासाच्या कळा येण्याची फेज सुरू झाली, तेव्हा मी म्हटलं, "आता तुला हॉस्पिटलला गेलंच पाहिजे." ओके. कारण आता ती पूर्ण 9 महिने माझ्याकडे होती. त्यामुळे मला एक तिचं काय तिच्या मेंटल नीड्स आहेत हे माहिती होतं. ती गेली आणि पुढच्या 2 तासात तिची डिलिव्हरी झालेली होती. डिलिव्हरी नॉर्मल झाली होती. बाळ तिच्या हातात होतं आणि आपण जे काही गर्भसंस्कार म्हणून जे काही आपण त्यांना सांगत असतो, तर ती बाळाशी बोलत होती आणि बाळ त्याला रिस्पॉन्ड करत होतं. अरे वा. त्यानंतरचं एक खूप महत्वाचं मी सांगायला मला खूप आवडेल, की स्तनपान हं. ह्याच्याकडे खूप कमी लक्ष दिलं ओके. जातं आहे. हं, हं. फॉर्म्युला मिल्क देणं राइट. हेही खूप कॉमन झालेलं आहे. आपलं हेही एक महत्वाचं आपण लक्ष देतो, की स्तनपान हे 5व्या महिन्यापासनं, म्हणजे आई जेव्हा गर्भधारणा राहिलेली असते, तेव्हा 5व्या महिन्यापासनं ब्रेस्ट काम करत असतात स्तनपान करण्यासाठी. सो बरोबर. तेही झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा तिनं स्तनपान केलं, तेव्हा तेही व्यवस्थित झालं. हं, सो मला हा अनुभव ह्याकरता सांगायचा होता, की टोटल बेड रेस्ट होतं. पण कारण आपण काउन्सिलिंग कुठंच थांबवलं नव्हतं. ते हं. ऑनगोइंग होतं. त्याची डिलिव्हरी छान झाली, नॉर्मल झाली. 2 तासात बाळ तिच्या हातात होतं. स्तनपानही छान तिनं सुरू केलं होतं आणि आज बाळ खूप छान आहे. सगळं ऐकतं आहे. आई जे सांगतेय ते समजू शकतंय आणि त्यामुळे मला हा आनंद आहे, की कोणतीही आई डिप्रेशनमध्ये नाही जात आहे मला आणि हे वाटतं खूप एक महत्वाचं अशा आहे. वेळी आधार देण्याचं तू काम करते, ज्यावेळी स्त्रीला त्याची सगळ्यात जास्त गरज असते. जास्त गरज कारण असते. काही गोष्टी असतात त्या आपण कुणालाच बोलू शकत नाही किंवा काही त्रास असतात आपल्याला नेहमी असं वाटतं की आपल्याशिवाय ते कधीच कुणाला समजू शकत हं, नाही. हं, आणि हं, तो त्यावेळचा त्रास त्यांचा जाणून त्यांना हं, काउन्सिलिंग करणं किंवा त्यांना आत्ता काय करायचंय, हो, आत्ता तुम्हाला हो. काय वाटतंय असं, तर हं, हे हं. सांगणं म्हणजे तू फारच छान काम करतेस हो, असं मला हो. खरंच बोलावंसं वाटतं. तर सध्या तू युनायटेड किंगडम मध्ये आहेस, हं, लंडनला आहेस. तर हं, आता कोणत्याही समजा इकडच्या स्त्रीला हं, तुझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल किंवा तुझ्या हं, सर्व्हिसेस घ्यायच्या असतील, हं, तर तू कसं काय त्यांना हेल्प करू शकते? आणि तुझे जे सेशन्स असतात आता हं, गर्भधारणा होण्याच्या आधीपासून ते हं, मातृत्व जे सुरुवात होते, तर हे हं, किती वेळाचा काळ असतो आणि हं. तुझे सेशन हे कधी आणि कसे ते घेऊ शकतात, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांग. हो. सो आपलं न्यास योगा म्हणून रजिस्टर इन्स्टिट्यूट आहे, ओके. जिथं आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही काम करतो. जसं तू आता म्हणालीस, सध्या मी युनायटेड किंगडममध्ये राहते आहे. सो भारतातनं ज्या कोणी आया मला कॉन्टॅक्ट करतात, त्यांचं आपण ऑनलाईन सेशन घेतो. ओके. आपल्याकडे जसं मी म्हटलं तसं प्रीनेटल सेशन्स आहेत. हं, फर्टिलिटी सपोर्ट आपण देतो, मेंटल काउन्सिलिंग आहे, हं. पोस्टनेटल रिकव्हरीसाठी आपला सपोर्ट आहे, बरं. ब्रेस्ट फीडिंग सपोर्ट आहे. सो Instagramवर, जे सोशल मीडियाचे Instagram आहे, तिथे न्यास योगा म्हणून माझं हँडल आहे. वा. सो तिथनं कॉन्टॅक्ट करू शकतात. सो दॅट इज गुड वे. LinkedInवर सुद्धा माझा प्रेझेन्स आहे, ओके. न्यास योगा नावाने. हं, हं. तिथनंही अप्रोच होऊ शकतो. त्याचबरोबर मी हल्लीच एक नवीन व्हेंचर सुरू केलेलं आहे, ज्याचं नाव आहे द प्रेग्नन्सी बुकशेल्फ. जिथं ओके. आपण गर्भधारणा राहण्याच्या आधीपासनं ते तुमचं बाळ एक 2 ते 3 वर्षाचं होईपर्यंत जे काही तुम्हाला सपोर्ट लागतो आणि हा सपोर्ट ज्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे, अरे वा. त्याची माहिती आपण सांगत असतो. त्यामुळे तोही एक नवीन प्लॅटफॉर्म आहे, जिथे माझा प्रेझेन्स आहे. सो अशा दृष्टीनं ते कॉन्टॅक्ट करू शकतात.
तर तुला नुकताच महाराष्ट्र लेडीज असोसिएशनचा महिला आरोग्य आणि योग हम्म, तर याच्या शिक्षणासाठी तुला हम्म, जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल प्रथम मी तुझं हार्दिक हम्म, अभिनंदन करते. आणि याचा तुझ्या हम्म, वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासावर कसा काय परिणाम झाला? हम्म, हम्म. तर हा जो मला अवॉर्ड मिळाला त्याच्याबद्दल मला खूपच छान वाटतंय, कारण मी जे काही काम करते आहे त्याच्यावर एक शिक्कामोर्तब झाला. कारण बरेचदा आपण एक काम करत असतो, जसं मी आता 7 ते 8 वर्ष ह्यात काम करते आहे. बरेचदा आपण आपलं काम करत असताना आपल्यालाच प्रश्न पडतात, की अरे मी योग्य दिशेने चालले आहे ना? पण असा जेव्हा सन्मान आपल्याला मिळतो, तेव्हा आपल्याला एक शिक्कामोर्तब होतं, की नाही, हे काम एक योग्य प्रकारे आणि योग्य दिशेनं चाललेलं आहे. आणि त्याचा उपयोग खरंच असा झाला, की हे जे प्रीनेटल एज्युकेशन म्हणून आपण जे काही सांगतो, ते जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचू शकलं. होतं. हं, जास्तीत जास्त महिलांना ह्याचा उपयोग व्हावा, अशी माझी खरंच इच्छा आहे. हं. त्यामुळे ह्याचा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग झाला. फारच फारच सुंदर. आता हं, पुन्हा एकदा मला विचारायचं वाटतं की गर्भधारणा आणि प्रसूतीचा जो काळ आहे, तर हं, योगा वरून ह्याच्यामध्ये कधी कधी ना काही काही गैरसमज हे उत्पन्न होतात. तर हं, तर ते कुठले आहेत आणि त्याला तू कसं काय म्हणजे ऍड्रेस हं. करतेस? हं. अ, गैरसमज तर खूप गैरसमज आहेत. इटसेल्फ योगासाठी सुद्धा खूप गैरसमज आहेत आणि त्याचबरोबर जेव्हा गर्भधारणा राहते आहे किंवा आता राहण्याची वेळ आहे किंवा आपण डिलिव्हरी च्या हिशोबाने बघतो, तर बऱ्याचदा असं वाटतं की योगा हा फक्त आपण फिजिकल एक्सरसाइज, एक एक्सरसाइज म्हणून आपण प्रकार बघावा. तर योगा हा फिजिकल एक्सरसाइज तर आहेच नक्कीच, मी नाही नाही म्हणणार. पण त्याचबरोबर तुम्हाला मानसिकरित्या सुद्धा खूप सपोर्ट करतो. बरोबर. जसं आता मी सांगितलं, की मानसिकरित्या ह्या स्त्रीला खूप गरज असते. एक मला इथं नमूद करावंसं वाटतं, की बऱ्याचदा जसं तू म्हणालीस ना, की बऱ्याचदा महिलांना वाटतं, की आपण एकटंच ह्याच्यातनं चाललोय हं. आणि माझ्याबरोबर माझ्या नवऱ्यानं सुद्धा मला ह्यात सपोर्ट केला पाहिजे. पण होतं असं, की जी स्त्री ची शरीररचना झालेली आहे, तशी सेम शरीररचना पुरुषांची झालेली नाहीये. सो जे स्त्रियांना वाटतं ते पुरुषांना वाटेलच असं आपण नेहमीच ह्याकडे अशा ह्यानं नाही पाहू शकत, की त्याला तसंच वाटलं पाहिजे. सो योग थेरपी म्हणा किंवा मेंटल काउन्सिलिंग मध्ये आपण ह्या सगळ्याची ओळख त्यांना करून देतो. आणि हा जो कालावधी आहे, ह्यात आपण स्त्रियांना जितकं जास्तीत जास्त एज्युकेटेड करता येईल, तितका प्रयत्न आपण करत असतो. फारच छान, फारच छान. तर तू पिलाटेस पण केलेले आहेस हं, आणि अजूनही हं, बरेच प्रकार तू शिकलेली आहेस, तर त्याचा हं. कसा तुला उपयोग होतो? जसं मी जेव्हा भारतातनं काम करत होते, तेव्हा जे काम सुरू होतं त्याप्रमाणे प्रीनेटल काउन्सिलिंग किंवा योग थेरपी वगैरे मी करत होते. पण जसं-जसं माझे सेशन्स बाहेर पण त्याची पब्लिसिटी व्हायला लागली. कोणी माझ्याकडे आलं, माझी बहीण मग यूएसला राहते किंवा यूएईला राहते आणि मलाही जसे नवीन-नवीन प्रकार समजले. जसं तू म्हणालीस पिलाटेस आहे, लमास टेक्निक्स अच्छा. आहेत. जमलं. सो हे जसं-जसं मला माझ्या ज्ञानात भर पडत गेली, तसे-तसे मी सुद्धा सर्टिफिकेशन्स करत गेले, की ह्यात जी काही माहिती आहे, ती मला माहिती असली पाहिजे. हं, जेणेकरून त्याचा उपयोग हा होणाऱ्या आयांना, ज्या माझ्याकडे येत आहेत बरोबर. किंवा माझ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म थ्रू मी जे काही सांगते आहे, हा उपयोग सगळ्यांनाच व्हावा. त्यामुळे मी पण मग नवीन-नवीन गोष्टी माझ्या ज्ञानात भर पाडत गेले. फारच छान. तर हं, तुला काय संदेश द्यावासा वाटतो? आता ज्या महिला आहेत, हं, ज्या गर्भधारणा किंवा प्रसूती झालेली आहे आणि हं, बऱ्याच वेळा मी असं बघते की एक डिप्रेशन, पोस्टमॉर्टम डिप्रेशन असा एक हं, टर्म आहे. तो हं. सुद्धा बऱ्याच वेळा अचानकपणे स्त्रियांना होतो. तर हं. त्याबद्दल काही जागरूकता तुला असं वाटतं का निर्माण करावी? तर त्यासाठी काय संदेश देशील तू? माझा खरंच हा मोठा संदेश आहे, की ज्या कोणी अ, आई होऊ पाहत आहेत, ज्यांना माहिती आहे, की ठीक आहे आता मी वर्षभरानंतर, 2 वर्षभरानंतर अ, ह्या एका प्रक्रियेकडे किंवा ह्या एका प्रवासाकडे मी बघणार आहे. त्यांनी हे प्रीनेटल एज्युकेशन जे आहे, ते घ्यायला सुरू केलं पाहिजे. बरोबर. कारण ह्यात बऱ्याच अशा गोष्टी आहेत,
ज्या होणाऱ्या आयांना नाही माहिती आहेत किंवा बरेचदा आपल्या समाजात किंवा आपल्याकडे त्याबद्दल फारसं बोललं जात नाही. सो हे एज्युकेशन तुम्ही घ्यायला सुरू करा. जेव्हा गर्भधारणा राहते सुद्धा आहे, त्यावेळेला बाळाच्या एका विकासासाठी किंवा तुमच्या आई म्हणून होणाऱ्या विकासासाठी तुम्ही एका वेगळ्या दृष्टीने पाहू शकता. जेव्हा तुम्हाला प्रीनेटल एज्युकेशन मिळतं, तुमचा जो महत्वाचा दिवस असतो, ज्या दिवशी तुम्हाला बाळ होणार असतं, त्या दिवशी सुद्धा तुमची एनर्जी, तुमचं स्त्रीत्व किंवा मातृत्व तुम्ही कसं वेगळ्या प्रकारे ओळखू शकता ह्याचीही तुम्हाला सहायता होते. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बाळाला जन्म देता आणि आता तुम्हाला आई म्हणून प्रवास बघायचा आहे. आपल्याकडे म्हणतात ना, की जेव्हा आई जन्म देते तेव्हा तिचा नवीन जन्म होत जन्म असतो. होतो. हो ना. तर त्यामुळे तो जो तुमचाही नवीन जन्म आहे, तोही तुम्ही एका वेगळ्या प्रकारे पाहू शकता. तर माझा हाच संदेश आहे, की प्रीनेटल एज्युकेशनकडे एक वेगळं एज्युकेशन म्हणून पहा आणि ते जिथनं तुम्हाला मिळू शकतं, तिथनं कृपया ते घेण्याचा प्रयत्न करा. फारच छान. तर हं, आज तू आमच्या YouTube चॅनलवर आलीस आणि एक हो. जो होलिस्टिक अप्रोच दाखवलास, म्हणजे हं, प्रसूतीच्या आधी, गर्भधारणेच्याही आधी आणि हं, प्रसूतीनंतर नवजात बालकासाठी ज्या काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे आणि हं, काय मानसिक आणि शारीरिक जे बदल या पूर्ण काळामध्ये जे स्त्रीमध्ये होतात, तर त्याला हं, त्या आव्हानांना कसं सामोरं जायचं, तुझं काम जे आहे ते हं, अतिशय सुंदर आहे. आणि मला वाटतं ज्या कोणी स्त्रिया आज पाहतात आहे त्यांच्यामध्ये एक तू अवेअरनेस किंवा जागरूकताही निर्माण केली आहेस की या गोष्टींचं शिक्षण घेणं हं, हेही किती महत्वाचं आहे. फक्त आधीपासून ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याच्याकडे हं, न बघता नवीनही काही गोष्टी आलेल्या आहेत, तर त्याचे अपडेट्स घेणे आणि हं, आपलं मन जे आहे ते अतिशय शांत ठेवणे आणि हं. फारच सुंदररित्या या मातृत्वाला सामोरं जाणं. आणि कारण हा एक फार छान अनुभव आहे आणि तो हो, आपल्याला पूर्ण आयुष्यभर तो पुरून उरतो. तर हो, थँक्यू सो मच रमा. तुझ्याशी हो. बोलून मला फारच आनंद झाला. आणि ज्यांना कोणाला रमाचे सेशन घ्यायचे आहेत, रमाशी बोलायचंय, तर त्याचे सगळे डिटेल्स मी या युट्यूब चॅनेलच्या आपल्या या एपिसोडच्या खाली देणार आहे. तर तुम्ही रमाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुमचे काहीही डाऊट्स असतील तर तिला तुम्ही नक्की विचारा. आणि तुमचं जे मातृत्व आहे एक आनंदाची फेज तुम्ही बनवा. रमा, हं, थँक्यू सो मच. आज आमच्याशी तू मनसोक्त बोललीस. आणि प्रेक्षकांनाही विनंती आहे की आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, पर्टिक्युलरली हा एपिसोड. कारण जे कोणी नव्याने आई होण्याची इच्छा मनात धरतात तर त्यांना नक्कीच एक सपोर्ट जो आहे त्याला रमा नक्कीच देणार आहे. तर धन्यवाद प्रेक्षकांनाही आणि नक्की पाहत राहा चाय गपशप आणि जिंदगी. थँक्यू सो मच रमा. थँक्यू पद्मजा. इथं मला येण्याची संधी दिली आणि चाय गपशप जिंदगीमध्ये थोडंसं बोलायला दिलं. त्यामुळे मी अशी आशा धरते की बऱ्याच महिलांपर्यंत हे पोहोचेल येस. आणि नक्कीच तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. येस. धन्यवाद. धन्यवाद.